सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला 31 जानेवारीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे जणू आदेश दिल्यानंतर राज्यात राजकीय हालचालींना आता वेग आला आहे। सुरुवातीला जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या होतील, त्यानंतर महापालिका नगरपालिका असं म्हटलं जात होतं। पण आता एकंदरीत राज्यात झालेली अतिवृष्टी पाहता कदाचित नगरपालिका महानगरपालिका शहरी भागातल्या निवडणुका ह्या अगोदर होतील आणि साधारण डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होतील असे आता राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। त्या दृष्टीने आपण रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीचा जर आढावा घेतला तर आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत ती रत्नागिरी नगरपालिकेची नव्याने उभी राहत असलेली प्रशासकीय इमारत, साधारणपणे 25 कोटी खर्च करून पालकमंत्री उदय सामंतांनी त्याकरता निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि नवीन येणारी जी बॉडी येईल ती कारभार या रत्नागिरी शहराचा ह्या नव्या इमारतीतून करेल असं आता एकंदरीत दिसू लागलं आहे। साधारणपणे रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आकडेवारीचा जर आपण विचार केला तर शेवटची निवडणूक ही साधारणपणे 2019ला थेट नगराध्यक्ष पदाची झाली होती। त्यामध्ये तिरंगी लढत झाली। त्यामध्ये राष्ट्रवादीचे मिलिंद कीर यांना पडली होती 8,250 मतं, तर दीपक पटवर्धन यांना पडली होती भाजपच्या 8,815 आणि बंड्या साळींना पडली होती 10,007 मतं। साधारणपणे जवळजवळ 1700-1800च्या फरकाचा फरक होता आणि साधारणपणे 1200च्या फरकाने बंड्या साळी निवडून आले होते। एकंदरीत विचार केला आता तर साधारणपणे आता 16 प्रभागातून 32 नगरसेवक निवडून द्यायचे आणि त्यावेळेच्या निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर मिलिंद किरांना प्रभाग 7, प्रभाग 12, प्रभाग 13, प्रभाग 15 ह्या प्रभागातून जवळजवळ 3700 ते 3800 मते मिळाली होती। ॲडव्होकेट दीपक पटवर्धन भाजपचा एक सुशिक्षित चेहरा म्हणून भाजपने त्यांना निवडणूक रिंगणात उतरवलं होतं। त्यावेळेला त्यांना ज्या प्रभागाने हात दिला होता ते होते 1, 9, 10 आणि 14, साधारणपणे 5,700 ते 5,800 मतं त्या प्रभागात त्यांना मिळाली होती। पण त्यांना एकूण मतं मिळाली होती 8,815 आणि शिवसेनेचे बंड्या साळवी यांनी निवडणूक लढवली त्यावेळेला ते निवडून आले होते। त्यांना प्रभागाने साथ दिली होती 5, 6, 11, 15 आणि 3200 ते 3300 मतं त्यांना ह्या प्रभागात अधिक मिळाली होती। आता एकंदरीत विचार केला तर आता राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगले, शिवसेना दुभंगले, भाजपा आहे त्या परिस्थितीत आहे। भाजपचं संघटन शहराचा विचार केला तर थोड्या काही प्रमाणात वाढलं आहे असंच म्हणावं लागेल। आता युतीची चर्चा सुरू आहे। पालकमंत्री उदय सामंतांनी युती हवे, युती होणार असं म्हणतात। नंतर मत्स्योद्योग मंत्री, सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि भाजपचे संपर्कमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे नितेश राणे म्हणतात कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन आम्ही निर्णय घेऊ। युती झाली तर भाजप सेना महायुती सत्तेवर येईल असं एकंदरीत ही आकडेवारी सांगते। पण युती न झाल्यास त्याचा दोघांनाही फटका बसण्याची परिस्थिती आहे। पण भाजपचे पारंपरिक मतदार वॉर्ड आहेत ते राखतील आणि जर अधिक मिळालं तर त्यांना तो बोनस ठरेल। शिवसेनेचे सुद्धा काही प्रभाग आहेत, बालेकिल्ले आहेत ते राखतील। पण ह्याच्यामध्ये महाविकास आघाडीचा काही प्रमाणात फायदा होईल। त्याचं कारण की विधानसभेच्या आपण निवडणुकीची आकडेवारी पाहिलीत तर शहरामध्ये पालकमंत्री उदय सामंतांनी ज्या प्रमाणात विकास कामं केलेत त्या प्रमाणात त्यांना अपेक्षित त्या ठिकाणी आघाडी मिळाली नाही। त्यामुळे राजीवड असेल, मिरकरवाड असेल, कोकण नगर असेल ह्या भागामध्ये मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी आपलं मत टाकलं होतं आणि त्यामुळे येत्या नगरपालिका निवडणुकीमध्ये कशी तर परिस्थिती राहिली तर ही निवडणूक रंगतदार होईल। पण महायुती झाली तर महायुती सहजपणे सत्तेवर येईल। पण आपण आता ह्या ठिकाणी उभे आहोत हे आहे नगराध्यक्षांचं दालन। नगराध्यक्ष आरक्षण अजूनही पडलेलं नाही आहे। त्यामुळे नगराध्यक्षाचं आरक्षण काय पडेल ह्याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि त्यानंतर वॉर्डाचे म्हणजे प्रभागाचं आरक्षण पडेल। ह्या नव्या इमारतीतील हे नगराध्यक्ष दालनात येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण नगराध्यक्ष ह्या ठिकाणी विराजमान होईल आणि ह्या नव्या इमारतीतला पहिला नगराध्यक्ष कोण असेल याची उत्सुकता मात्र आता रत्नागिरीकरांना लागले। एकंदरीतच काय की नगरपालिकाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत आणि दुसऱ्या बाजूला ह्या इमारतीचं कामही अत्यंत जलद गतीने होतं आहे आणि ह्या नव्या इमारतीतला नगराध्यक्ष कोण याकडे मात्र साऱ्यांचंच लक्ष लागून आहे। रत्नागिरी नगरपालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर ज्या सभागृहातून ठराव पास होणार आहेत किंवा ठराव मंजूर होणार आहेत, शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे ते हे नव्याने होत असलेले सभागृह ह्या नव्या इमारतीला आपल्याला पाहता येतं आहे आणि ह्या सभागृहातूनच नगराध्यक्ष आणि निवडून आलेले नगरसेवक निर्णय घेणार आहेत आणि रत्नागिरी नगरपालिकेच्या विकासाबाबत ते चर्चा करणार आहेत आणि त्यामधूनच
येत्या काळात रत्नागिरी नगरपालिकेच्या विकासाचा मार्ग ह्या सभागृहातूनच निघणार आहे. टाइम डिअर करता किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.